गावामध्ये आहोत. गुळाणी गाव हे अवर्षणग्रस्त, म्हणजे पावसाळ्यात भरपूर पाऊस होतो, मात्र बऱ्याच अंशी अर्ध वर्ष जवळपास पिण्याच्या पाण्याची टंचाई असते. आत्ता मार्च संपत आला आहे, म्हणजे आज संपतो आहे, आणि ह्या गुळाणीचा जो पाझर तलाव आहे याची परिस्थिती पाहता टिपकाभर पाणीसुद्धा कुठं नाही. हे आहे तर हे जनावरांना पिण्यायोग्य आहे. माणसांना पिण्याच्या पाण्याची परिस्थिती काय? तुम्ही याच गावचं प्रतिनिधित्व करता. आम्ही बऱ्याच वेळा या ठिकाणी म्हणजे 5 वर्षामध्ये 5 महिने आम्हाला टँकरचं पाणी लागतं. आम्ही काही खाजगी स्वरूपात, काही पंचायत समितीच्या माध्यमातून हे 5 महिने पाणी पुरवतो. परंतु आमची अडचण अशी आहे, छोटे पाटबंधारे विभाग आहे, त्यांना आम्ही वारंवार पत्र लिहिली, वारंवार माहिती विचारली, परंतु तिथले कुठलेही अधिकारी आम्हाला व्यवस्थित माहिती देत नाही, किंवा त्याचा किती वेळा फॉलोअप घेतला तरी उत्तरं बरोबर देत नाही. कारण हे जे आहे, माझ्या माहितीप्रमाणे हा पाझर तलाव आहे आणि याच्यामध्ये मोटारी टाकायचा शेतकऱ्यांना किंवा कुणालाही अधिकार नाही आहे. हा फक्त पाझर तलाव आहे. परंतु इथं शेतकऱ्यांना सांगूनसुद्धा त्यामुळे वाद होतात, किंवा बऱ्याच गोष्टी सामंजस्याने सुद्धा समजून सांगून त्या गोष्टी कंप्लीट होत नाही, आणि मग सगळं सर्व पाणी उपसलं जातं. आणि दुसरी गोष्ट, हा तलाव फार छोटा आहे ॲक्च्युली, याला उथळ आहे. याला जर खोलीकरण केलं, रुंदीकरण केलं तहसीलदारांच्या परमिशनने, तर इथं पाण्याचा साठा वाढेल आणि 2-3 महिने 4 महिन्याचा पाणी साठा नक्कीच वाढेल असं मला वाटतं. पण शासनाची भूमिकाच आहे ना तशी, खोलीकरण करण्याची. पण तहसीलदारांनी रुंदीकरणाला परमिशन द्यावं, रुंदीकरणाला आणि खोलीकरणाला. रुंदीकरणाला आम्ही तहसीलदारांना पत्र दिलं होतं त्याचं. बाजूला खाजगी क्षेत्र असेल ना? नाही, जेवढं त्यांचं झालेलं, जेवढं ॲक्वायरेशन झालेलं आहे, ॲक्वायर आहे, तेवढ्यातच आम्हाला खोलीकरण वाढवायला अथॉरिटी द्यावा असं आमचं म्हणणं आहे. सभापती, इथं पाण्याचा साठा वाढावा यासाठी काय केलं पाहिजे? एक गोष्ट आहे की आता मी स्वतः या परिसरामध्ये गेल्या 10-12 वर्षापासून काम करतो आहे, आणि गेल्या 10 वर्षापासून उन्हाळ्यामध्ये समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून पाण्याचे टँकर चालू असतात. त्यामुळे या परिसरात पाण्याची किती कमतरता आहे, किती तीव्रता आहे आणि किती त्याची ग्रॅव्हिटी याची स्वतः मला माहिती आहे. आज सभापती आपल्याबरोबर आहेत, माऊली शेट आहे. खरं तर मग अशी हा जो परिसर आहे, इथं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याची या तलावाची आवश्यकता आहे. CSRच्या माध्यमातून तहसीलदार आणि प्रांत यांची परवानगी घेऊन उद्याच्या काळामध्ये हा सगळा जो तलाव आहे, हा परिसर आहे, याच्यामध्ये खोलीकरण केलं, मग रुंदीकरण केलं तर मोठ्या प्रमाणात डबल पाणी साठा त्या ठिकाणी होऊ शकतो. त्या दृष्टीनं पहिलं पाऊल आम्ही टाकणार आहे. आणि आज बघितलं तुम्ही बघा, प्यायचं पाणी नाही, जनावरांच्या लायक देखील पाणी ह्या ठिकाणी नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आता अजून तर 5 महिने त्या ठिकाणी जायचे पावसाला, आणि आज 31 मार्चला जी परिस्थिती असेल थोडं गंभीर आहे. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये सगळ्यांची समन्वय साधून खऱ्या अर्थानं याचं खोलीकरण, रुंदीकरण करून पाणीसाठा वाढवणं आणि लोकांना या परिसरामध्ये ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे, लोकसहभागातनं, लोक चळवळीतनं ते करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. पण आज सद्यस्थितीत मात्र प्यायची पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे शासनाकडे देखील आम्ही पाठपुरावा करणार आहे. लवकर शासनाचे टँकर, आमचे समर्थ फाउंडेशनसहित इतर संस्थांचे टँकर हे देखील आम्हाला पुढच्या 15 दिवसातच त्या ठिकाणी चालू करायला लागणार आहे. परंतु तुर्तास आता सभापतीताईनं आमच्या आता येताना चर्चा आली, आमदारांशी पण आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहे की बाबा ह्या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला जर व्यवस्थितपणाने याचं खोलीकरण, रुंदीकरण करता आलं तर याचा पाणीसाठा डबल माऊली त्या ठिकाणी होऊ शकतो, आणि त्याचा परिणाम पुढच्या वर्षी याचा साठा वाढण्यामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणारे पाऊल टाकणार आहे. इथं मागच्या बाजूला ज्या गाड्या वगैरे काय चालू आहे मशीन, ते काय संदर्भातलं आहे? CSR मधून गाळ उपसा गाळ काढायचं काम तोच खोलीकरणाचाच भाग आहे का? खोलीकरणाचाच एक भाग गाळ आहे, एक गाळ आहे मात्र तो. पण बाकी हा जो साईडला बघितलं तुम्ही बघितलं ते हे सगळं आपल्याला हे करून त्याचं मोठ्या प्रमाणात हे केलं तर ते बरं होईल. पूर्वी आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून या पाझर तलावाचं काम तत्कालीन मला वाटते नाईकरी म्हणून कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी होते, आणि बंद असलेलं हे काम परंतु अजितदादांच्या पुढाकारानं एक नवसंजीवनी या परिसराला मिळाली, याची देखील आठवण उजाळा निश्चितपणे होते. आणि त्या निमित्तानं हा खेड तालुका अजितदादांचं स्मरण कायमच त्या ठिकाणी ठेवणार आहे. कारण जिल्ह्याचा कर्तृत्वान माणूस त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि आजही मी जिल्हा परिषदेमध्ये काम करताना बघतो आहे की अजितदादा असणं आणि अजितदादा नसणं पुणे जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी पोकळी निर्माण झाली, पुणे जिल्ह्यातल्या राजकारणाची मोठी पोकळी निर्माण झाली, आणि खेड तालुक्यासाठी देखील ही पोकळी मोठी आहे. त्यांच्या माध्यमातून हे खोलीकरण त्यावेळेला का नाही झालं असं काय अंदाज नाही? त्यावेळी पहिल्या टप्प्यातच हे सगळं झालं होतं, परंतु नंतर हळूहळू झालं. आता त्याची व्याप्ती किंवा आता त्याची आपल्याला गरज, नीड ही मोठ्या प्रमाणात वाटायला लागलेली आहे. चालते.